श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 5 फेब्रुवारी गुरुवारी आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित एक अत्यंत शुभ तिथी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भक्त बाप्पांची पूजा करतात, ज्यामुळे जीवनातील दुःख कमी होतात आणि आनंदाने समृद्धी मिळते. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ दुःखाचा नाश करणारा असा होतो. म्हणूनच भक्त भगवान गणेशाला विशेष प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनातील संकट दूर करण्याकरता प्रार्थना करतात. धार्मिक मान्यतानुसार देवी पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र गणेशाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत बालसुख, मानसिक शांती, यश आणि अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते. तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्र दर्शन झाल्यावरच पूर्ण होते. म्हणून चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते. आणि संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:35 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्याची पूजा करून मग व्रत सोडायचं आहे. यंदा संकष्टी चतुर्थीला सुकर्मा योग जुळून येत आहे. या योगामध्ये पूजा केल्याने पूजेचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू. ही वस्तू फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडणं, शत्रुपिडा, नजरबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तिथे कोणती वस्तू फेकायची आहे, कोणत्या वेळेत फेकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असतील, आजार पण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, आजारी पडतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलून घ्यायच्यात. कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी आहे, तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे.
या उपायाकरता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी सुद्धा घ्यायची. या उपायाकरता आपल्याला आवर्जून पिवळी मोहरीच घ्यायची आहे. कारण पिवळी मोहरी जी आहे ती आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर करण्याकरता अतिशय प्रिय आहे. आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज ही पिवळी मोहरी जी आहे ती भेटून जाणार आहे. तसेच आपल्याला 5 लवंगा सुद्धा घ्यायच्या. ज्या लवंगा आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य जुळायचं काम सुद्धा करत असतात. तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या काही वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आता या तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा या वस्तू उतरवायच्या. उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या वस्तूंसोबत माझ्या घरातील ज्या सदस्य आहेत त्यांच्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत ते दूर झालेले आहेत आणि त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली. त्याचबरोबर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या घरामधनं सुद्धा फिरवायच्या आहेत. फिरवताना निरंतर आपल्याला ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा 7 वेळा या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्यात. उतरवताना सुद्धा आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी. या वस्तूंसोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी आहे तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेलं, अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे. आणि एकदा ह्या वस्तू आपण घरावरनं उतरवल्या की लगेचच आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे आणि लांब नेऊन आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या फेकून द्यायच्यात. आता तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर या वस्तू तुम्ही जाळल्या तरीही चालणार आहेत. तसेच हा उपाय करताना तुम्हाला आवर्जून काही गोष्टींची काळजीही घ्यायची. हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही. एकदा ह्या वस्तू आपण बाहेर फेकल्या की मागे वळून पाहायचं नाही आहे. सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे आहेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.